वेलकम टू एपिसोड 1 ऑफ रिकामी वट. ओके, माझा फर्स्ट तर डायरेक्ट आहे. मी तुला विचारते, एकतर तू मराठी नाही आहेस आणि कॅथलिक बॉडीमध्ये एक मराठी बाई फिरते असं मला कंटिन्यू वाटतं. तर भार्गवाचं तुला विचारतो का कंटिन्युअसली जेवलीस? कधीच नाही. आम्हाला एकत्र येऊन 13 वर्ष झाली आहेत. ओके. आणि या 13 वर्षामध्ये कधीच त्यांनी मला विचारलं नाहीये जेवलीस का. कसं? अरे देवा, ये गडबड आहे बाबा. मराठी मुलांचा आय फील ओपनिंग क्वेश्चनच असतो, जेवलीस का? नाही, आमचं असायचं काय करतेस? ओके, चहा प्यायला जाऊयात. डू गाइस चॅट इन मराठी? नो, इट्स इंग्लिश ऍक्च्युली. आय हॅव टर्न्ड हिम Catholic a bit. So, and he's turning me into Maharashtrian. So, it's a very good combo that we are having. ओके. मला एक प्रश्न आहे. सो जेव्हा तुझ्यापेक्षा लहान लोकांच्या लग्नात किंवा मे बी तुझ्याच वयाच्या लोकांच्या लग्नात जेव्हा तू जात असशील आणि जेव्हा आपण तुला माहिती आपण किती खातो आणि आपण ठुसतोय, तर तुला कसं वाटतं? अरे देवा. एक तर पहिली गोष्ट, जर माझं लग्न झालं असतं तर माझ्या नवऱ्याने आहेर दिला असतं आणि बरोबर. नाही झालंय तर मग माझ्या आई वडील देतात की नाही. हा. मग ते खायला कसली लिहिला, गुड गुड. व्हॅलिड व्हॅलिड. लग्नात जेवायलाच जातात ना. माझ्या गावी तर भाई लग्नामध्ये लोक शेवटच्या अक्षरात टाकल्या की जे पळतात ना, पहिल्या पंक्तीत सगळ्यांना जेवायचं असतं. मला आजपर्यंत झालेलं नाही. आणि स्वतःचं असेल ना, स्वतःच्या घरचं कार्य, की तेव्हा असं ते थोडंसं खटकतं की अरे का का म्हणजे लोक काय फक्त इथे जेवायला येतात का? बट जेव्हा स्वतः करतो तेव्हा म्हणजे जेवायलाच जातो. सिंपल आहे ना, आहेर दिलाय जेवायचं जायचं. विधी थोडी ना आपल्याला बघायचं. हा, आपल्याला कुठे करायचं? ए करायचंय तुला, आपल्याला कुठे करायचं म्हणजे मैंने लड्डू खाया भी तुझे भी खाना है, मैं खिलाऊंगी. बे मतलब मेरे शादी के पीछे मत पड़ जा मेरी अम्मा. ऐसा नहीं करने का, तू बहन जैसे बिहेव कर मेरी. ठीक है, चल अभी तू पूछ. नवीन शब्द आहे एक. नवीन नाही, आमच्याकडे खूप जुनाच आहे. तुझ्या डिक्शनरीत ऍड झालाय का बघू? हायला हो रे. हो झाला, ऍड झाला. पण मला माहितीये झाला असणार आहे. बघू. बर आणि ठीक आहे. कुठलाही प्लॅन बघायला विचारला कॅफेला येतेस? हा, पुढच्या आठवड्यात बघू. मी काय म्हणते, एका राईडला जाऊन